मुलींचा हा ओसंडून वाहणारा प्रतिसाद आणि या सरकारने रचलेलं षडयंत्र या कार्यक्रमाला लावण्याचा ब्रेक हे सगळे फेल झालेत. आता तुम्ही राहुलजींच्या कार्यक्रमाला रोखण्याचा प्रयत्न करू नका, तोंडघशी पडाल. एका राजकीय नेत्याला बघायला आले असतील ही त्यांची तळमळ आहे, हा त्यांचा संघर्ष आहे. ते सावित्रीचं रक्त आहे, जिजाऊचं रक्त आहे जे तुम्हाला दिसून येतं. पहिला क्रांती ही जंतर मंतरला 20 जुलैला घडली. दुसरी महाराष्ट्रातून क्रांती घडताना तुम्हाला लेकींच्या माध्यमातून दिसेल. हे त्याचं प्रतीक आहे, हे त्याचं चिन्ह आहे. भाजपच्या पायाच्या खालची जमीन जेव्हा सरकारला लागते तेव्हा भाजप असे कट कारस्थान करतं. आज मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत नाहीये, गृहमंत्र्यांमध्ये हिंमत नाहीये, पंतप्रधानात हिंमत नाहीये या काँग्रेसच्या अंधीच्या समोर. आपण जोश पाहताय, उत्साह पाहताय, आनंद पाहताय. आज पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या या आमच्या भगिनी ज्या विद्यार्थिनी आहेत, युवा आहेत, देशाचं भविष्य आहे, आज केवळ आणि केवळ राहुलजींना ऐकण्याकरता, त्यांच्याशी संवाद साधण्याकरता मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित आहेत. अजूनही महिला येत आहेत, अजूनही तरुण भगिनी येत आहेत, कारण त्यांचे प्रश्न आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना ऐकणारा आज एकमेव राहुलजी गांधी नेता हे असं त्यांच्या भावना आहेत. आणि नुसतं ऐकणारा नाही तर सोडवणारा नेता हे राहुलजी गांधी म्हणून आहेत, म्हणून आज या मोठ्या संख्येने येत आहेत. फक्त जे पेपर फुटीमुळे काही मुलांचं नुकसान झालंय ते नको व्हायला, कारण की एका परीक्षेसाठी आपण किती मेहनत घेतो हे सगळ्या पोरांना माहिती आहे. म्हणून हे असं पुढे जाऊन तरी व्हायला नको. खूप अपेक्षा आहेत आमच्या सगळ्यांकडून. भरपूर काय आहेत, पण जर भेटलाच प्रयत्न त्यांच्याशी बोलायचा तर नक्कीच मांडण्याचा आम्ही प्रयत्न की प्रत्येक जण एवढे एफर्ट घेत आहेत तर पेपर लीक होणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. तो नॅशनल लेवलचा पेपर आहे, तर एवढीच इच्छा आहे की परत अशी गोष्ट घडू नये. मला असं वाटतंय की आता राहुल गांधीजी ह्याच्यावर मोठेच ॲक्शन घेईन. या कार्यक्रमाला अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मदतच केलेली आहे. त्या पद्धतीनं हा कार्यक्रम होऊ नये यासाठी पहिले या ठिकाणी जमावबंदी लावली, मग परवानगी दिली तर त्याला तीसाठी लावल्या आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला. या अत्याचारी अन्यायाच्या विरोधात आता मुली आणि मुलं या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेली आहेत आणि ते स्वयंपूर्ण आलेली आहे. भाजपाने पैसे देऊन इथं मुलं मुली आणली जात आहे अशा पद्धतीचा अपप्रचार केला. आता ह्या सगळ्या मोठ्या संख्येनं मुली इथं आलेल्या आहेत, हे कुठून पैसे देऊन आणलेले आहेत का? पण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांना लोक कमवायसाठी पैसे द्यावं लागते. त्या भाजपने आपलंच अभियान काँग्रेसवर लादण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पण या सावित्रीबाई फुलेंच्या, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कर्मभूमी जिथून शिक्षणाचा पाया रोवला गेला त्यावेळच्याही व्यवस्था ज्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विरोध करत होते हे सत्तेत आहे, विरोध करणारे, आणि हे चालणार. पण राहुल गांधी यांना घाबरणार नाही. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वारसा भारत देशामध्ये चालू राहणार आणि म्हणून याच सावित्रीबाई फुल्यांच्या आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या भूमीमधून हा देशाला एक आगळा वेगळा संदेश, शैक्षणिक व्यवस्थेचा संदेश राहुल गांधीजी या ठिकाणातून देणार आहे. त्यांनी या कार्यक्रमाला अडवण्याचा प्रयत्न केला. काल मुलींच्या हॉस्टेलमध्ये एबीपीचे पोरं पाठवून तिथं मुलींचे केस ओढले गेले, त्यांचे कपडे फाडले गेले आणि या
तुमचा त्याच मुलावर गुन्हे दाखल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना वाटलं की दबाव करू, गुन्हे दाखल करू तर या ठिकाणी गर्दी होणार नाही. पण आज आपल्याला पाहिलं की त्यांच्या या दमनकारी व्यवस्थेच्या विरोधात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुलींची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने त्या आलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आणि नरेंद्र मोदीच्या आणि फडणवीसच्या सरकारच्या दमनवादी कृतीच्या विरोधात आज एल्गार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे, हे राजकीय कार्यक्रम नाही आहे. त्या मुलीने बरोबर उत्तर दिलं, हा राजकीय कार्यक्रम नाही आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या मोदीच्या सरकारने आणि फडणवीसच्या सरकारने